अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. गणेश चतुर्थीचा एवढा उत्साह आहे की आम्ही कॉलेजमधून लेक्चर बंक करून इथं खरेदीसाठी आलेलो आहे. गणपतीचा आम्ही एक नंबर विषय आड असते कोल्हापुरात आणि आम्ही आता वर्षभर त्याची वाट बघत असतोय. आणि गणपतीला आता यावेळी नवीन काहीतरी डेकोरेशन करायचं म्हणून चालू फिरायला लागलोय. ऑफिस चालू होतं, जेवणाची सुट्टी काढून आलो इकडे न जेवता. लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी वाट बघण्याचा एकमेव क्षण म्हणजे गणेशोत्सव. तर या गणेशोत्सवासाठी संपूर्ण असं बाजार गल्ली आता सजली आहे. नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात या बाजार गल्लीमध्ये गर्दी केली आहे गणपतीच्या डेकोरेशनसाठी. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की लाइटिंग बलून्स असू दे, माळा, फुलांच्या माळा देखील, यामध्ये देखील भरपूर व्हरायटी या ठिकाणी आता डेकोरेशनसाठी आलेल्या आहेत. प्रत्येक वर्षी या व्हरायटीमध्ये वाढत होत चालली आहे आणि नागरिकांचा प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणातच पाहायला मिळतोय. लाडक्या गणरायाला सजवण्यासाठी प्रत्येक माणूस उत्सुक असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत लाडक्या गणरायाचं स्वागत हे मोठ्या उत्साहात आणि आनंदात केलं जातं. चला पाहूया नागरिकांची खरेदी कशी चालली आहे. काकी, तुम्ही खरेदीसाठी आलाय, काय काय घेतलात तुम्ही, कसं काय आले नवीन बाजारात? खूप छान व्हरायटी आहेत इथं. वेगवेगळ्या सगळ्या नवीन डेकोरेशनसाठी मिळणाऱ्या फळांच्या फुलांच्या माळा आहेत. खूप सुंदर असं इथं तुम्हाला कंठे भेटतील. इथं झुंबर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. सिंहासन पण खूप सुंदर आहे. तुम्ही घरात आकर्षितरित्या आता तुम्ही सजावट करणार आहात, काय आनंद असणार घरात? खूप उत्सुकता वाटली की बाप्पा येणार आहे. सगळ्यात अगोदर खूप आनंद होतोय. सगळ्यांचा लाडका आवडता बाप्पाच घरी येतोय आणि त्यासाठी इथं आम्ही खरेदी करायसाठी आलेलो आहे. चालू वर्षी आम्ही एक मिळत असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याची खरेदी करत आहोत. घरातील लहान मुलं असतील, घरातील सर्व मंडळी असतील, यांच्या आवडीनुसार डेकोरेशन करण्याचं ठरवलेलं आहे. घरी बाप्पाच्या आतुरतेने आम्ही वाट पाहत आहोत आणि बाप्पाच्या आगमनाच्या अगोदरच आम्ही त्याच्याकरिता ही सजावट करत आहोत. गणेश चतुर्थीचा एवढा उत्साह आहे की आम्ही कॉलेजमधून लेक्चर बंक करून इथं खरेदीसाठी आलेलो आहे. आणि सगळ्यांना तुम्हाला गणपती बाप्पा मोरया. गणपतीचा आम्ही एक नंबर विषय आड असते कोल्हापुरात आणि आम्ही आता वर्षभर त्याची वाट बघत असतोय. आणि गणपतीला आता यावेळी नवीन काहीतरी डेकोरेशन करायचं म्हणून चालू फिरायला लागलोय. ऑफिस चालू होतं, जेवणाची सुट्टी काढून आलो इकडे न जेवता. कोल्हापुरात वातावरण हार्ड असते आणि घरात तर वातावरण झालं. 4 दिवस झाले गणपतीचा विषय चालू आहे. यावर्षी गणेशोत्सवाची तयारी चालू झालेली आहे. त्यासाठी आम्ही खरेदी करण्यासाठी आलो. म्हणजे बाजारात नवीन काय काय वस्तू दिसतात ते पाहून मुलं पण उत्साही आहेत. घरात नवीन काहीतरी करूया त्यासाठी आम्ही शॉपिंगला आलेलो आहे. आताच आपल्यासोबत आहे या दुकानाचे मालक, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. एकंदरीत काका, दुकानामध्ये काय नवीन व्हरायटी आली आणि नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो? नागरिकांचा प्रतिसाद खूप छान आहे. आणि कसं आहे, आता नवीन व्हरायटी म्हणजे आता लटकन मध्ये नवीन व्हरायटी आलेल्या आहे, फुलांमध्ये नवीन व्हरायटी आली आहे. फार तर तयार मंदिर जे आहेत फोम मध्ये, कारण का आता थर्माकोलला बंदी आहे. थर्माकोलला बंदी असल्यामुळे आता फोम मध्ये सगळं मटेरियल आलेलं आहे. लाकडी आसन पण आहेत, लाइटिंगच्या माळा पण आहेत, बलून्स आहेत, झुंबर्स आहेत. खूप व्हरायटी आहे. इतकी व्हरायटी आहे की मी सांगू शकत नाही. नागरिकांचा प्रतिसाद कसा वाटतो? नागरिकांचा प्रतिसाद खूप छान आहे. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी आमची व्हरायटी खूप आलेली आहे. त्यामुळं कस्टमर दुकानात आलं तर बिन घेता कस्टमर जात नाही, काही ना काही तो वस्तू घेऊनच जाते.
आताच तुम्ही पाहिलात की गणपती येणार म्हणून नागरिकांचा जो उत्साह आनंद आहे तो आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. बाजार गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात आता नागरिकांची साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी आहे. वरून मोठा पाऊस पडताना देखील नागरिक मोठ्या संख्येने इथे खरेदीला पसंती देत आहेत. तर माझ्या महाराष्ट्र न्यूजच्या दर्शकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. कॅमेरामन नाज अत्तरसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.